सर्वात मोठी बातमी पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाची। या हत्येप्रकरणी सर्वच्या सर्व आरोपींची सबळ पुराव्यांच्या अभावी निर्दोष मुक्तता झाली आहे। मुंबई सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला। माफीचा साक्षीदार जबाबात वारंवार बदल करतोय, त्यामुळे संबंधित साक्षीदाराचा जबाब ग्राह्य धरला जाणार नाही, त्याचा जबाब विश्वासार्ह नाही असं महत्त्वाचं निरीक्षण कोर्टाने नोंदवत हा निकाल सुनावलाय। त्यामुळे कोर्टाने पद्मसिंह पाटील यांच्यासह उर्वरित 9 आरोपींची निर्दोष मुक्तता केली। या खटल्याचा निकाल सुनवत असताना कोर्टाने नेमकं काय म्हटलं, कोणती निरीक्षण नोंदवली ती आपण पाहूया। या खटल्याची संपूर्ण भिस्त ही माफीच्या साक्षीदारावरती उभी होती। सबळ पुराव्यांच्या अभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता कोर्टाने केली आहे। खटल्याची सगळी भिस्त माफीच्या साक्षीदाराच्या साक्षीवरती अवलंबून होती। माफीच्या साक्षीदाराने आपले जबाब वारंवार बदलले, ते विश्वासार्ह नसल्याचं कोर्टाने म्हटलं। कोणत्याही आरोपींच्या विरोधात ठोस पुरावे मिळाले नसल्याचं महत्त्वाचं निरीक्षण कोर्टाकडून नोंदवलं गेलं। पोलीस, सीबीआय यांच्या तपासात अनेक विसंगती आणि सोबतच त्रुटी असल्याचं कोर्ट म्हणतंय। आणि आजच्या निकालानंतर पद्मसिंह पाटील यांच्या वतीने हा संपूर्ण खटला लढणाऱ्या वकिलांनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूया। हा जैनच मुळात खोटारडा माणूस आहे, खोटं बोलत आहे, वारंवार आपले हे बदलत गेला। नुसतं एवढंच नाही तर त्यांनी कोर्टासमोर माननीय न्यायालयासमोर सुद्धा त्याची जबानी झाली, त्याची साक्षीदार म्हणून त्याची माफीचा साक्षीदार झाल्यानंतर ती जबानी झाली, त्याच्याशी सुद्धा खोटं बोललेलं आहे। प्रत्येक वेळ तो बदलत जातो, प्रत्येक वेळ नव्यानं काही सांगतो, प्रत्येक वेळ त्याला हे करण्यात आलं, पण आम्हाला त्याच्यावरती गांभीर्याने बघावं लागतं। दरम्यान आजचा कोर्टाचा निकाल हा अतिशय दुर्दैवी आहे आणि उच्च न्यायालयात आपण या प्रकरणी दाद मागणार असल्याचं ओमराजे निंबाळकरांनी म्हटलंय। दरम्यान येत्या 2 दिवसात राजकीय भूमिका स्पष्ट करू अशी सुद्धा एक महत्त्वपूर्ण टिप्पणी ओमराजेंनी केली आहे। माझ्या वडिलांची हत्या झाल्याच्या नंतर त्यांच्या आरोपीला शिक्षा व्हावी म्हणून 20 वर्षापर्यंत त्या न्यायालयात चक्रा मारणं, त्या प्रत्येक तारखेला उपस्थित राहणं आणि सगळं प्रक्रिया आम्ही पार पाडून अपेक्षा इतकीच होती की दोषींना त्या ठिकाणी शासन व्हावं, शिक्षा व्हावी, पण दुर्दैवानं शेवटी कोर्टाच्या निर्णयाचा प्रत्येकाला सन्मान राखणं संविधानामध्ये गरजेचं आहे। पण निश्चितपणे ह्या निर्णयाच्या विरोधात माननीय उच्च न्यायालयात त्या ठिकाणी दाद मागितली जाईल। मी उद्धवजीबद्दल आणि आदित्य साहेबाबद्दल मी अजिबात कुठल्याही प्रेसला काही बोललेलो नाही। तुम्हीच काय नेमकं त्या ठिकाणी एक लक्षात घ्या, मला माझी भूमिका काही जरी ठरली तरी मी उद्धवजी आणि आदित्यजी बद्दल आधीही कधी बोललेलो नाही, आताही बोलणार नाही आणि भविष्यातही बोलणार नाही। माझी राजकीय भूमिका काही असेल म्हणून मला आपल्याला इतकंच सांगायचं आहे की हां, ती मी ठरवेन माझ्या लोकांबरोबर चर्चा करून। आणि एक आपल्याला एवढंच मला सांगायचं आहे की माझ्या मतदारसंघातल्या जनतेशी चर्चा करून मी निर्णय घेईन। काय मग 2022ला ज्यावेळेस सेना फुटली मग त्यावेळेस पण निकालासाठी मला जाता आलं असतं ना, काय बोलता नाही राजे, पण सही केली का आपण? काय मी आपल्याला सांगितलं ना, माझा निर्णय मी 2 दिवसानंतर घेणार आहे। तो ओमराजे निंबाळकरांनी या केसच्या पुढच्या वाटचालीबाबत आणि त्यांच्या राजकीय भूमिकेबाबतची सगळी माहिती दिलेली आहे, भूमिका एक प्रकारे स्पष्ट केली आहे। दरम्यान या दुर्दैवी घटनेचा, पवनराजे निंबाळकरांच्या हत्ये प्रकरणाचा राजकीय वापर केल्याचा आरोप राणा जगजितसिंग पाटील यांनी केलाय। दुसऱ्या महिन्यापासूनच तिथे राजकारण जे आहे ते केलं गेलं। या दुर्दैवी घटनेचा वापर पूर्णतः राजकारणासाठी केला गेला। काही लोकांच्या सांगण्यावर नसेल, परंतु अनेक जण जे आहेत त्या सांगण्याला बळी पडले आणि दुर्दैवी घटनेचा राजकीय पुरेपूर वापर झाला, हे वास्तव आहे। आणि या निकालाच्या नंतर एकनाथ शिंदे यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आली आहे। खटल्याचा निकाल दुर्दैवी असून या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत चर्चा केल्याचं एकनाथ शिंदे म्हणतात। एक असा विश्वास होता की या खटल्यामध्ये, या खून खटल्यामध्ये आरोपींना सजा होईल, परंतु दुर्दैवाने हे सर्व आरोपी निर्दोष सोडण्याचा निर्णय कोर्टाने घेतलाय। मी स्वतः आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह
यांच्या कानावर ही घटना घातलेली आहे आणि त्यांनी तात्काळ CBIला ही केस पुन्हा CBI हायकोर्टामध्ये अपिलात जाईल अशा प्रकारचा विश्वास दिलेला आहे आणि त्यांनी तशा प्रकारचे CBIला निर्देश देखील दिलेले आहेत. त्यामुळे हायकोर्टामध्ये ही केस चालेल आणि खऱ्या अर्थाने या लोकांना न्याय मिळेल. आणि पवनराजे निंबाळकर हत्ये प्रकरणाच्या खटल्यातल्या सर्व 9 जणांना 9 आरोपींना उच्च न्यायालयानं सबळ पुराव्यांच्या आधारे निर्दोष मुक्त केलं आणि याचबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखायला हवा अशी प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालय काय ते आपल्याला मध्ये पडता नाही. न्याय व्यवस्था सर्वोच्च व्यवस्था आहे. न्यायालयाने दिलेला निकाल तुम्हाला मान्य करावा लागेल. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घकाल चर्चेत असलेल्या निकालानंतर काही राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटू लागल्यात. संजय राऊतांनी प्रतिक्रिया देण्याचं टाळलंय, तर जितेंद्र आव्हाड यांनी काय टिप्पणी केली आहे आपण पाहूया. ओम राजे हा एक भंपक माणूस आहे. राजे शब्द काढा सकाळ आमचे चंदन शिवे म्हणाले. भंपक आहे. त्याची भाषणं आहे का? मी जर त्यांना सोडलं तर धाराशिवच्या जनतेने मला जोड्याने मारावं असा हा माणूस. सोडून द्या आता ही गोष्ट. गेले ना, शेणातला किडा शेणात गेला. पवनराजे खून प्रकरणामध्ये निर्दोष मुक्तता सगळ्यांची झालेली आहे. साहेब, एक छोटीशी प्रतिक्रिया आपली फक्त. या संपूर्ण प्रकरणामध्ये सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडे आहे. तुम्ही आपण पाहतो संजय राऊत यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र या प्रकरणावर त्यांना बोलायला नकार दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. या संपूर्ण प्रकरणी बोलणार नसल्याचं अगदी एक छोटी प्रतिक्रिया आपली साहेब दिली असती तर केस काय आहे ती? सर्वांची निर्दोष मुक्तता झाली. आपण पाहतोय संजय राऊत यांना या संपूर्ण प्रकरणी बोलणं टाळलेलं आहे. मला 100% खात्री होती की हा खून डॉक्टर साहेबांनी केलेला. ठीक आहे, त्यांच्यावर आरोप झाले, राजकारण झालं. मागच्या 20 वर्षापूर्वीची महाराष्ट्राची राजकारणाची गणित फार वेगळी होती. केंद्रात सत्ता वेगळ्यांची होती, काँग्रेसची होती, आमची होती. निकाल लागेल, आनंदाची गोष्ट आहे. कारण का एक अतिशय सहृदयी, मानवी मूल्यांना प्रचंड महत्व देणार माणुसकीचा झरा डॉक्टर पद्मसिंह पाटील, त्यांची निर्दोष मुक्तता हे आमच्या घराला आनंद देते. आणि न्यायालयानं या प्रकरणाचा निकाल सुनावल्यानंतर स्थानिक कार्यकर्ते काहीसे आक्रमक झाले आणि त्यांनी धाराशिव बंदची हाक दिली. याच पार्श्वभूमीवर लोकांना वेठीस धरू नका, त्यांना त्यांची कामं करू द्या अशा सूचना ओमराजे निंबाळकरांनी कार्यकर्त्यांना दिल्यात आणि शहर बंद करू नका असं आवाहन केलंय. आजचा दिवस काळा दिवस असल्यामुळे आक्रमक झालेले कार्यकर्त्यांनी बंदची हाक दिली होती. दरम्यान ओमराजे निंबाळकर 2 दिवसात मतदारसंघात पोहोचतील आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधतील अशी माहिती आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष सोमनाथ गुरव यांनी सुद्धा याविषयीची माहिती दिली आहे. माझं आज न्यायालयाने निकाल दिला, तो निकाल अत्यंत दुर्दैवी आहे. आज खरं तर काळा दिवस आहे. आज कार्यकर्त्याच्या भावना अतिशय तीव्र आहेत. आज कार्यकर्त्याचं पूर्ण भावना तीव्र असल्यामुळे शहर बंद करायचं त्यांनी त्या ठिकाणी आवाहन केलं होतं. परंतु माझं सन्माननीय खासदार ओमराजे यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी सांगितलं की आपल्याला लोकांना वेठीस धरायचं नाही,